भारतीय जनता पार्टी मोर्शी तालुका व शहर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिल माफी व इतर मागण्यांसाठी ताला ठोको व हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन 5 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात व राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला होता। संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते। याच वेळी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली होती की 100 युनिट पर्यंतचे वीज बिल ग्राहकांना माफ करणार आहोत, पण त्याचे आश्वासन हवेतच राहिले। कोरोनाच्या काळात घरगुती वीज बिल मोठ्या प्रमाणावर आल्याने अनेक ग्राहकांनी वीज बिल भरले नाही। आज 3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा ग्राहकांना 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यात आले नाही। उलट महावितरण कंपनीने थकीत बिलावर मोठ्या प्रमाणात व्याजाची आकारणी केल्याने वीज ग्राहक चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत। तसेच यावर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे कपासी, सोयाबीन व इतर पिकांची आणि नापिकी झाली असून आणेवारी 50% खाली गेली आहे। बोंडअळीमुळे बोगस बियाणांमुळे कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची शासनाने मदत जाहीर करावी। संरक्षित वन क्षेत्रामुळे आदिवासीवरील अत्याचार थांबवावा। श्रावणबाळ संजय गांधी योजनेच्या बैठकी घेऊन लाभार्थींच्या केसेस मंजूर करण्यात यावे। तसेच त्यांना दरमहा मानधन देण्यात यावे। घरकुल योजनेचे उर्वरित टप्पे देण्यात यावे व घरकुलाचे वाटप करण्यात यावे। सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा ग्रामीण यंत्रणा यांचे सर्व मंजूर कामे तातडीने सुरू करण्यात यावे। तसेच स्थगिती असलेले कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे। अशा विविध मागण्यांसाठी ताला ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे। तरी तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख देवकुमार बुरंगे यांनी केले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज कापणीची जाहिरात करण्यात येत आहे आणि आता नेरला तर अनेक वस्त्यांची वीज सुद्धा कापलेली आहे। खरं जर पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं, थाप मारली होती की 100 युनिट पर्यंत विजेचं बिल माफ करण्यात येईल। या मागणीसाठी 5 फेब्रुवारी शुक्रवारी मोर्शी उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल ताला ठोको आंदोलन आम्ही करणार आहे। या आंदोलनामध्ये वीज माफीच्या सोबतच कापसाची बोंडसड, बोंडअळी, नकली बियाणे याच्यापासून कापसाचं उत्पन्न कमी झालं त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। श्रावणबाळ संजय गांधीच्या बैठका झाल्या नाही त्या बैठका झाल्या पाहिजे। दर महिन्याला मानधन नियमित मिळालं पाहिजे। स्थगित केलेले सर्व कामं 25-15चे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे, पर्यटनचे हे सर्व कामं तातडीनं सुरू झाले पाहिजे। दुष्काळ 47% आणेवारी आहे, दुष्काळाचे निकष लागू केले पाहिजे। संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।